रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने अनन्तक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जराजन्मविनाशाय देहशुद्धीकराय च दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमस्तुते। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, व्यासमुनींना वंदन, भगवान शुकाचार्यांना वंदन, भगवान श्रीकृष्णांना वंदन। आणि आजच्या कथेला प्रारंभ करूया। काल जिथं आपण आलो होतो पहिल्या दिवशी, सुरुवातीचा पहिला दिवस होता आणि त्यामुळं थोडंसं आपण पूर्ण त्या दिवसाचं घेऊ शकलो नव्हतो, तर त्यातला थोडा भाग कालच्याचाच आता घ्यावा लागतो आणि आपण पुढे जायचं। इतक्या सगळ्या कथा, इतक्या सगळ्या गोष्टी त्यातल्या ज्या आहेत ते सांगणं कुठल्याच भागवतकारांना शक्य झालेलं नाही आतापर्यंत, सगळ्यांनीही मान्य केलेलं आहे। त्यामुळं थोडक्यात ज्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या कथा आहेत, ज्याचा संबंध आपल्या जीवनाशी आहे, ज्याचा संबंध वेदांताशी आहे, सिद्धांताशी आहे, अशा कथेंचाच फक्त आपण विचार करायला लागलेला आहे आणि तसाच विचार करणं अभिप्रेत आहे। आपण पुढे जातोय। काल विचार केला होता कलियुगाला प्रारंभ झालेला आहे आणि या कलियुगामध्ये ज्या गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत या गोष्टी अगोदरच सांगून ठेवलेल्या आहेत। काय काय होणार आहे कलियुगामध्ये भागवतान हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलंय। किती मोठे द्रष्टे असतील बघा ते, म्हणजे हे द्रष्टेपण जे आहे हे द्रष्टेपण आपल्याला रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सर्व संतांना वंदन करतो, सद्गुरूंना वंदन करतो। कलियुगाला प्रारंभ झालाय। कालच्या कथेचा मागचा भाग आपण पाहिलेला आहे की कलियुगाला प्रारंभ झालेला आहे आणि नारदांनी या दोन मुलांना जागवण्याचा प्रयत्न केला। ती दोन मुलं कोणती होती आता आपल्याला आठवते का बघा, म्हणून काल सांगितलं होतं की अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये पाहिली आणि त्यांची आई मात्र तरुण होती आणि ती तरुण आई भक्ती आहे आणि त्यांच्या दोन मुलांचं नाव ज्ञान आणि वैराग्य आहे। ती ज्ञान आणि वैराग्य अशी वृद्धत्वाला का पोचली याचा विचार आपण करत होतो, कारण ज्ञान आणि वैराग्याकडे दुर्लक्ष झालं। ही भक्तीची मुलं आहेत, म्हणजे भक्तीतून निर्मिती कशाची होते? ज्ञान आणि वैराग्याची होते। भक्ती कुणाला जन्म देते? ज्ञान आणि वैराग्याला देते। मग म्हणून ज्ञान आणि वैराग्य जर प्राप्त करायचं असेल तर भगवंताची भक्तीच करणं अत्यंत आवश्यक आहे। हे भागवताचं एक सूत्र आपल्याला काल समजलेलं आहे। या भागवताचं महात्म्य आपण बोलत होतो आणि हे महात्म्य सांगताना त्यामध्ये पहिल्यांदाच आत्मदेव नावाच्या एका ब्राह्मणाची एक कथा येते। आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण आहे, तुंगभद्रा नदीच्या काठी उत्तम नावाचं एक नगर आहे आणि त्या नगरामध्ये हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता। श्रीमंत होता, सदाचारी सुद्धा होता, पण कृपण होता। कृपण शब्दाचा अर्थ आहे कंजूस आहे। कंजूस म्हणजे बऱ्याच वेळा असंच होतं की जिथं संपत्ती ज्या असतं तिथंच कंजूसपणा ज्या असतं असं बघायला मिळतं। क्वचित काही ठिकाणी अपवाद असेल, मात्र हे काही सगळ्यांना लागू पडत नाही। काही ठिकाणी अपवाद असतं, श्रीमंती पण असते आणि दातृत्व पण असतं, असं काही ठिकाणी असतं। पण बऱ्याच वेळा असं घडतं की ज्या ठिकाणी पैशाची येणं जास्त असते त्या ठिकाणी देणं कमी असतं आणि काही माणसं आपल्याकडे असते त्यातलंच देत असतात। काही अगदी जो मोजकी संपत्ती असलेली माणसं सुद्धा। असा हा कृपण होता, कंजूस होता आत्मदेव, श्रीमंत होता आणि त्याला एक धुंदुली नावाची पत्नी आहे। तिच्या पत्नीचं नाव धुंदुली। ही धुंदुली जी होती ती कधी पतीला न मानणारी, काय असेल नवऱ्यानं सांगितलं त्याच्याबरोबर उलट करणारी, कधीच त्याचं ऐकलेलं नाही, एकदम कठोर, एकदम भांडखोर, एकदम वाचाळ, सतत बडबड करायचं। आणि या बडबडीमुळेच ज्या ठिकाणी स्त्रिया अशा वाचाळ आहेत, अगदी पतीचं न मानणाऱ्या आहेत, कुटुंबाचा विचार न करणाऱ्या ज्या स्त्रिया घरामध्ये आहेत त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपल्याला बघायला मिळतात। एक वेळा पुरुष बिघडला तरी चालतोय,
एखाद्या कुटुंबातला पुरुष समजा काहीतरी व्यसनी झाला, जुगारी खेळायला लागला, हे एक वेळा चालू शकतं, पण घरातली स्त्री बिघडली तर सगळं घर ढासळून जातं. पुरुष बिघडला तर पुरुषापुरतं वाचवता येतं घर, पण स्त्री बिघडली तर घर वाचवता येत नाही. ही धुंदुली मात्र तशीच होती आणि त्याचे परिणाम जे दिसायला पाहिजेत तसेच झाले. पोटाला संतान नाही, मूल जन्माला आलेलं नाही, काहीतरी संतान असावं अशी फार इच्छा तिची होती. आत्मदेवाला सुद्धा वाटायचं मूल नसेल तर मला सद्गती कशी मिळायची. मुलगा असो ना तर मुलगी असू दे, पूर्वीची एक परंपरा होती की घरामध्ये प्रजोत्पत्ती झाली पाहिजे. एक तरी मुलगा एक तरी मुलगी, काय कुटुंबात कोणतरी असलं पाहिजे, कारण पुढची पिढी चालायची असते. आज नवीन पद्धती यायला लागलेल्या आहेत. अलीकडली मुलांना जन्म देण्यात आलेत का, त्यांना थोडासा त्रास होतो ना आता सगळं संगोपन करण्याचा. त्याच्यापेक्षा ते म्हणतात आपल्याला मुलं नसली तर बरंच आहे, म्हणजे निवांतपणाने राहता येतं. पण हे एक पितृ न फेडण्याचं लक्षण आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला जन्म जसा घातला तसा आपण दुसऱ्याला जन्माला घालणं हे कर्तव्याची बाब आहे, हे सत्कर्म आहे. पुढच्या पिढ्या त्याप्रमाणे चालत असतात. एक असावीत का 10 असावीत हा त्याचा प्रश्न आहे, पण मुलांना जन्म घालणं फार गरजेचं आहे. हे आत्मदेवाला पटत होतं. आणि धुंदुलीला सुद्धा संतान नव्हतं याची काही तमा नव्हती तिच्याबद्दल मात्र, पण हा आत्मदेव मात्र फार दुःखी असायचा, फार कष्टी व्हायचा. खूप प्रयत्न त्याने केले, नवस केले, साधू संतांच्या भेटी झाल्या, सत्पुरुषांना भेटला, कुठून तरी आशीर्वाद मिळावा आणि माझ्या घरामध्ये बाळ यावं, मला संतान प्राप्त व्हावं, नाहीतर मला सद्गती मिळणार नाही. पूर्वीची एक तशी परंपरा होती. घरामध्ये जर निपुत्रिकाचं जर आयुष्य असेल तर अशा निपुत्रिकांना का होत नाही, सद्गती मिळत नाही असं म्हटलं जायचं. काही बाबतीमध्ये शास्त्रानं ते खरं आहे म्हणून सांगितलेलं आहे. कारण वडील वारल्यानंतर त्याची जी कर्म करायची असतात ना, जी उत्तर कर्म जी असतात, ते उत्तर कर्म करायला पुत्र लागतो किंवा कोणतरी मुलगी लागते आणि त्याने ती करायची असते. म्हणजे संतान कोणतरी असायला पाहिजे आणि त्यांच्या हातानंच ते कर्म व्हायला पाहिजे. असा एक प्रकार आजखेरी काही जण पाहतात. तर त्या दृष्टीनं आत्मदेव विचार करायला लागला आणि म्हणायचा कुठल्याही स्थितीमध्ये मला संतान असणं फार गरजेचं आहे. एक दिवशी काय झालं, एक साधू संन्यासी त्याला भेटले आणि त्याचं दैव जरासं बलवत्तर म्हणायला पाहिजे. एक साधू भेटले, त्याने आपली व्यथा सांगितली. घरामध्ये गाय आहे, ती सुद्धा वांजी आहे, दारात झाड आहे, त्याला सुद्धा पानाने फुलं लागत नाही आणि हे सगळं वांज पण माझ्या वाट्याला आलेलं आहे. जगावंसं वाटत नाही, प्राण द्यावासा वाटतो, घर सुनं वाटतंय मुलाशिवाय, त्यामुळे एक तरी मूल काहीतरी असावं अशी माझी इच्छा आहे असं संन्यासाला सांगितलं. संन्यासाने त्याला उपदेश केला. ते म्हटले तुझं बरोबर आहे, पण आपल्याला तुझ्याकडे दृष्टी टाकल्यानंतर, तुझ्या प्रारब्धाचा वेध घेतल्यानंतर लक्षात येतं तुझ्या प्रारब्धात संतानच नाही, तुला मूल होणारच नाही. असं सांगितल्यानंतर ही प्रारब्धाची व्यवस्था आहे आणि बदलता येत नाही. तुला कशाला पाहिजे म्हणायला लागलास तू, तुझ्या नशिबातच मूल नाही तर तू त्यासाठी कशाला उगीच रडकाडे करायला लागलेला आहे. जो स्वतः आपलं कल्याण करू शकत नाही तर ते पुत्र पौत्र होऊन त्याचं कल्याण होईल का. माणूस स्वतःचं कल्याण करायला गेला तर बऱ्याच वेळा अडचणी येतात. म्हणजे आम्ही म्हणतोय काय, माझी मुलं बाळ माझं कल्याण करतील, केलं तर बरं, नाही तर उलटच होणार. आत्मदेवाला तो अनुभव आलेला आहे. आत्मदेव मात्र हट्टाला पेटलेला होता. तो म्हणला काही होऊ दे, मला मूल पाहिजेच, तुम्ही मला आशीर्वाद द्याच, माझ्यावर काही उपाय करा, पण मला मूल घरामध्ये संतान माझ्या पाहिजे आहे आणि मी त्यासाठी कितीतरी प्रयत्न केलेले आहेत. मग आत्मदेवाने फार मला विवेक आणि परमार्थ काही सांगत बसू नका म्हणला, मी देहत्याग करेन, काही उपाय सांगा. संन्यासी म्हणले देवाने संतती दिली नाही, ही कृपा समज, तुला मूल नाही ही कृपा समज. बऱ्याच वेळा असं होतंय, घरात ही मुलं जन्माला आली नसती तर बरं वाटतंय. असे काही आई वडील आजही आपल्याला बघायला मिळतात की जन्मता ज्याला मारायला पाहिजे होतं, नंतर एवढी माझी अब्रू प्रतिष्ठा घालवली, घराची धुळधाण घाल केली, सगळी संपत्ती हिरावून टाकली व्यसनापायी, अशी मुलं जर घरात असतील तर ती नसलेलीच बरं ना. आणि त्यामुळं हे संन्यासी त्याला साधू सांगायला लागले आत्मदेवाला, कशाला मुलाचा हट्ट करायला लागलास, मुलं असलेच म्हणजेच काय तुला सद्गती प्राप्त होणार आहे काय, स्वतःच मुक्त व्हायचं आहे, ती काय मुक्त करायला येणार आहेत काय. किती मुलं असली म्हणजे आपल्याला सुख मिळेल सांगा बघू, काय सांगता येत नाही. ज्यांची 3-4 आहेत तीही रडत बसलेली आहेत, ज्यांचं एक आहे तीही रडत आहेत, ज्यांना मूल नाही तीही रडतात. म्हणजे कोण सुखी आहे
हा मुद्दा फार महत्वाचा आहे. सुखी कोण आहे? ज्यानं या संसाराबद्दलचं मिथ्यात्व लक्षात घेतलं, हा संसार खोटा आहे आणि याच्याशी कशी सलगी करावी हे ज्याला समजलं, ज्याला भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती झाली, तो सगळ्यात सुखी आणि मुक्त आहे. साधू उपदेश करायला लागलेले आहेत. एक चारोळी फार सुंदर आहे बघा. मी माझ्या संसाराचं चित्र छानपैकी थाटलं होतं. माझ्या 2 मुलांनी मला 6-6 महिने वाटून घेतलं होतं. काय म्हणतोय बघा कवी. माझ्या 2 मुलांनी काय केलंय? वाटून घेतलं होतं. आता ही फार पूर्वीची चारोळी आहे, पण आता लागू पडायला लागली आहे बघा. आता बघायला गेलं तर खरंच 2 मुलं आहेत, तर ती त्याला 6-6 महिने आपल्या आई वडिलांना वाटून घेतात. आई एकीकडं, बाबा एकीकडं. आणि अशी जर स्थिती होणार असतील तर ही मुलं जास्त असलेल्याची तरी काय कामाची. काही सुपुत्र सुद्धा आहेत, ते आई वडिलांची निश्चिम भावाने सेवा करतात. त्यांच्याबद्दलचा हा विचार नाही, फक्त आत्मदेवाच्या बाबतीत घडलेली ही कहाणी आहे. संन्यासी उपदेश करतात आणि कशाला मुलाचा विचार करावा लागलास? मुळात तुझ्या प्रारब्धातच संतान नसेल तर धडपड करू नकोस. प्रारब्धात आहे तेवढंच मिळतं. प्रारब्धात आहे त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुला कधीही मिळणार नाही. तुझ्या प्रारब्धात मूळ नाही, तू प्रयत्न करू नये. नाही, हा धाय मुकलून रडायला लागला. मला काही करा, काही उपाय करा आणि माझ्यासाठी ती व्यवस्था करा. शेवटी संन्यासीच आहेत, साधू पुरुष आहेत. साधूचं एक लक्षण आहे दया, आणि त्यामध्ये त्यांना दया आली आणि वाटलं की त्या वयाला काहीतरी, आणि म्हणून त्यांनी आपल्याकडे एक फळ दिलं आणि म्हणले की तुझ्या बायकोला फळ खायला दे. आणि खायला दिल्यानंतर काही गोष्टी आहेत त्याचा विचार कर, त्याचं पालन कर. काही पथ्य पाळायला सांगितली, ती पथ्य पाळायला सांगितलेली आहेत, अटी घातलेल्या आहेत. या काळामध्ये व्रत वैकल्य कर, उपवास कर, स्वाध्याय कर. स्वाध्याय म्हणजे कुठल्या तरी ग्रंथांचं पारायण, मनन, निदर्शन कर. कथा कीर्तन श्रवणासाठी तू जा, नामस्मरण कर, खोटं बोलू नकोस, एकदा जेवायचं, असं वर्षभर व्रत करायचं आहे ते. आणि या व्रतानंतर या फळाचा उपयोग व्हायला सुरुवात होईल. आता ही व्रत करणारी धुंदुली होती काय त्याची बायको? तशी ती नव्हतीच. ते आपल्या नवऱ्याचं ऐकतच नव्हती. त्यामुळे ते काय ते ऐकण्याच्या पलीकडचे आहे. असल्याला आता फळ देणं काय करायचं? मग त्या ब्राह्मणानं ते फळ दिलं पत्नीला आणि सांगितलं की हे फळ खा. आपल्याला एका साधू पुरुषाने सांगितलेलं आहे आपल्याला बाळ होणार आहे. ती म्हणजे याच्यावर काय माझा काही विश्वास नाही. एखाद्यावर विश्वास नसताना एखादी गोष्ट जर आपण केली ना तर ती फलद्रूप होत नाही बघा. आपली श्रद्धा जर समजा डॉक्टरांच्याकडे आपण सुद्धा गेलं आणि औषध घेतलं आणि त्या एखाद्या डॉक्टरवर आपलं जर श्रद्धाच नसेल ना तर त्या औषधाचा उपयोग फारसा होत नाही. त्या आपली नेहमीची उदाहरणातली गोष्ट आहे. ही म्हणते माझा विश्वासच नाही. त्याच योगायोगानं तिची बहीण गरोदर होती. त्याच काळात धुंदुलीची बहीण गरोदर होती. तिनं नाटक केलं ते म्हणजे मी फळ खातो आणि खातो म्हणून सांगितलं, पण खरं हा खाल्लंच नाही. बहिणीला भेटली आणि बहीण आणि दोघींनी कपट कारस्थान तयार केलं. ती म्हटली मला भरपूर मुलं आहेत, त्यातलं एक तुला द्यायला काय बिघडलेलं आहे? तू गरोदर असल्याचं नाटक कर, मी तर खरोखरच गरोदर आहे. ज्यावेळी बाळ होईल ना, जन्माला येईल, त्यावेळी जाहीर करूया आपण तुलाच बाळ झालं. आणि दोघींनी ठरवलं आणि ते जे फळ होतं ते घरात असलेल्या गाईला घेऊन टाकलं. तर गाय पण वांजत होती आणि त्या गाईला ते फळ दिलेलं आहे आणि ते फळ गाईला दिलं. आणि बहिणीचा मुलगा आपलाच आहे. जेव्हा ती बाळंतीण झाली काही दिवसानंतर त्यावेळी ते मूल जे आहे तो मुलगा आपला आहे असं जाहीर करून टाकलं. त्या मुलाचं नाव तसंच ठेवलंय. तिचं जसं धुंद आहे तसं धुंदुकारी. काय नाव आहे त्याचं? धुंदुकारी असं नाव आहे त्याचं. सुरुवातीच्या महात्म्यामध्ये याला फार महत्व आहे बघा या धुंदुकारीला, कारण या धुंदुकारीनंच पुढचं सगळं चित्र निर्माण केलेलं आहे. तो धुंदुकारी जन्माला आला, गाईला फळ दिलेलं होतं. गाईला वासरू झालंच नाही, बाळ जन्माला आलं गाईच्या पोटी. फक्त त्याचा एकच फरक होता, कान तेवढे गाईसारखे होते, बाकी सगळं माणसासारखं होतं. इतका सुंदर मुलगा, अत्यंत तेज, चेहऱ्यावर तेज असलेला, असं सत्पुरुष जणू काय जन्माला आलाय असं तो जन्माला आलेला आहे. कान गाईचं होतं म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. हा धुंदुकारी आणि तो गोकर्ण. आता धुंदुकारी हळूहळू मोठा व्हायला लागला. जशी आईचे संस्कार तशी मुलांचा सुरुवात होते. घरामधून मुलं शिकत असतात, संस्कार घरातून येत असतात. धुंदुकारीला घरातूनच शिक्षण आईचं होतं. आईच अशी जी होती त्यामुळे धुंदुकारी सुद्धा
फार असा दुष्ट लोकांच्या संगतीत यायला लागला. पण गोकर्ण बरोबर त्याच्या विरोधात होता. गोकर्ण त्याचा भाऊ जो होता ना, फार विद्वान निघाला. तो फार धार्मिक वृत्तीचा होता आणि त्यामुळं धुंदुकारीला वाटायला लागला होता, कशाला मी त्या साधू पुरुषांकडून फळं आणलं, कशाला नवस बोललो आणि याला जन्माला घातला. कारण धुंदुकारीचं सगळं वर्तन बघून आत्मदेव दुःखी व्हायला लागले. आपण पूर्वी संन्यासाचं का ऐकलं नाही. त्याला पश्चाताप व्हायला लागला. हे पश्चाताप होणं ही सुद्धा फार गरजेची गोष्ट आहे बरं काय. पण गोकर्ण हुशार होता. हळूहळू मोठा व्हायला लागला आणि मोठा होत होत त्याने चांगलं धार्मिक शिक्षण घेतलं, शास्त्राचं शिक्षण घेतलं. फार सात्विक वृत्तीचा होता. अशी सात्विक मुलं जन्माला येणं आई वडिलांचं फार मोठं पुण्य असते बरं का. आणि सात्विक वृत्ती निर्माण करणं हे आई वडिलांची जबाबदारी असते. मुळात मुलांच्या मनाने सात्विक वृत्ती जन्माला घातली पाहिजे. आपण मुलाला जन्म घातलं म्हणजे आपलं काम संपलं असं कधीही समजायचं नाही. कारण ती सात्विक वृत्ती जोपासण्यासाठी काहीतरी त्यांना वाचण्याचे धडे द्यावेत, काहीतरी शिकवावं. घरी आलेल्या प्रत्येक माणसाच्या पाया पडायचा प्रघात ठेवला पाहिजे मुलांच्याकडून. आपण कोणी घरामध्ये आलं की त्यांना नमस्कार करायचा सवयच लावायची मुलांना. आपणही नमस्कार करायचा. कोणी घरात लहान थोर साधू असू देत, साधे कोणतरी असू देत, ते आपल्यासाठी नाहीत. अतिथी हाच आपला देव आहे. अतिथी हाच परमेश्वर आहे. हे जे शास्त्राचं सांगणं आहे त्यानुसार मुलांना शिक्षण द्या. धुंदुकारीला काही शिकवलं नव्हतं, पण गोकर्ण मात्र फार विद्वान निपजला. आपल्याला म्हणण्यात विचार करण्यासारखी बाब आहे. आपण शिकवल्यानंतरच मुलं शिकतात असं जे आपण आता वाक्य बोललो त्याच्या बरोबर उलट आहे. गोकर्ण पण त्याच घरात जन्माला आला ना, पण आला जन्माला कुठं, गायीच्या पोटी. जन्माला येण्याचं कारण संन्यासाचे आशीर्वाद होते, साधूंचे आशीर्वाद होते. धुंदुकारीने सुद्धा आशीर्वाद घेतले असते. जो गोकर्ण धुंदुकारी जन्माला आला आहे त्याऐवजी गोकर्ण तिच्या पोटी जन्माला आला असता. पण तिनं तसं केलं नाही. त्या फळाचा दुरुपयोग केला. संत काहीतरी उपदेश देत असतात, अमृताचं फळ देत असतात आपण, पण आपल्याला त्याची किंमत कळायला पाहिजे. धुंदुकारीला किंमत कळली नाही. धुंदुकारीच्या आईला किंमत कळली नाही आणि म्हणून धुंदुकारी सारखा असा नतद्रष्ट पुत्र तिच्या पोटी जन्माला आला. आपण ऐकत नाही श्रीगुरूंचं, ऐकत नाही शास्त्रांचं, त्या साधू पुरुषांचं ऐकायला पाहिजे होतं. गोकर्ण मात्र कसा झाला, ज्या घरामध्ये एक असा दुष्ट माणूस निर्माण होतो त्याच घरामध्ये एक सत्पुरुष सुद्धा जन्माला आला. त्याला कारण आहे त्याचं पाठीमागचं प्रारब्ध. गोकर्ण वडिलांना म्हणाला, रडू नका, तुमचं प्रारब्धच आहे. हा देह म्हणजे देह खरा नाही. कसं सगळा उपदेश आहे बघा, भागवतामध्ये त्याला उपदेश कराय, आपल्या वडिलांना उपदेश करणारा असा एक माणूस आहे बघा. वडील मुलांना उपदेश करणे ही पूर्वापार प्रथा आहे, पण वडिलांना उपदेश करण्याची पद्धत ही फार वेगळी आहे. इथं आपल्याला ती बघायला मिळते. हा देह म्हणजे हाड मांस आणि रक्ताचा पिंड आहे. हे स्त्री पुत्राधिकांची ममता सोडा. कशाला बायकोमध्ये, कशाला त्या धुंदुकारीमध्ये अडकून बसला. तुमच्या कल्याणाचा मार्ग बघा, संसार क्षणभंगुर आहे. गोकर्ण उपदेश करायला नाही बरं का. ममत्व टाका, त्या संसारामध्ये स्वतःला गुंतवू नका. वैराग्य येईल तेच तुम्हाला तारून घेऊन जाऊ शकतं. वैराग्यामुळेच ज्ञान प्राप्त होतं आणि ते ज्ञान प्राप्त करायची संधी तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे. भगवंताची भक्ती करा, भक्तीमध्ये रंगून जा आणि मी माझं हे सगळं टाकून फुकट जाणारे सगळं आयुष्य जे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करा. आपल्यालाही हा उपदेश लागू आहे बरं काय. आत्मदेवाला गोकर्णाने केलेला हा उपदेश आपल्यासाठी सुद्धा उपयोगाचा आहे. किती ममत्व ठेवायचं मुलांच्या बद्दल, किती त्यांच्यामध्ये गुंतायचं आणि स्वतःच्या कल्याणाला वारकं व्हायचं. सारखा सारखा किती संसाराचा आणि प्रपंचाचा विचार करायचा. तसा आपला कोण विचार करतोय का, जरासं बघायला पाहिजे. आपण मागे वळून पाहिलं पाहिजे. माझा कोण विचार करत नाही. विशेष करण्यासारखी गोष्ट आहे की आसक्ती जास्तीत जास्त जर प्रभाव कुठं असेल तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये जास्त दिसतो. गुंतवणूक जी असते ना कशामध्ये तरी, भावनिक गुंतवणूक असते, व्यावहारिक गुंतवणूक असते, प्रापंचिक गुंतवणूक असते, ममता गुंतवत असते. पण हळूहळू ह्यातलं पाय बाहेर काढणं फार गरजेचं आहे. मनानं बाहेर पडायचं आहे, खरंच घरातनं बाहेर पडायचं नाही. विचार करायचा आणि हे खरं नाही असं समजलं पाहिजे. आणि म्हणून आत्मदेवाला त्यामुळं वैराग्य प्राप्त झालं. दुःख मुक्तीचा हाच मार्ग आहे म्हणून त्यांना सांगितलं. सोडा घरामध्ये तुमची बायको ऐकत नाही, मुलगा दुष्ट स्वभावाचा निघालाय, तुमचे प्रयत्न सगळे असफल झाले. असलेली संपत्ती काय कामाची आहे,
आता येणाऱ्या काही काळामध्ये हा मुलगा सगळी संपत्ती उडवून लावणार आहे. म्हणून आई वडिलांनी फारसं मुलांच्यासाठी साठवण्याचा प्रयत्न करत बसू नये. मुलांसाठी साठवू नये, आपल्यासाठी साठवावं. आपल्याला लागते तेवढं साठवावं. मुलं त्यामुळं काय होतात माहिती आहे काय, पंगू बनतात. त्यांना काहीतरी काम करायला लावलं पाहिजे ना. आपण सारखं पदराळ खाली घेऊन तू हे करू नकोस, ते करू नकोस, बाहेर जाऊ नकोस, तू काम करू नकोस, असं जर त्यांना सवय लावायला लागलो आपण तर एक दिवशी ती आळशी निपजतील. आणि या आळसामुळं होणारं जे त्रास आहे तो त्यांच्या आयुष्यात त्यांना भोगावा लागेल. खरंच मुलांची काळजी जर आपण करत असू तर मुलांच्या बद्दल काही काही धाडसी निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. रतन टाटा अलीकडे फार मोठे उद्योगपती भारत देशामधले, ते म्हणतात माझ्या वारसांसाठी मी 1 रुपया सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. आता हे उच्च घोषित आणि विद्वान माणूस आहे बरं काय, त्यांचं हे वक्तव्य आहे. आपण या वक्तव्यातून थोडंसं घ्यावं आणि साधू पुरुष काय सांगतात तेही लक्षात घ्यावं. किती साठवायचं आणि कुणासाठी साठवायचं. फुकटचं साठवलेलं असतं ना ते फुकटचं मुलं उधळून टाकतात. आणि कष्टानं साठवायला मुलांनी चालू केलं ना त्यांना किंमत कळते प्रत्येक रुपयाची. ते म्हणतात उधळायचे दिसतात पैसे, कारण ते मी मिळवलेले आहे आणि आई वडिलांनी मिळवलेले. उधळावत्या काय करायचे आहेत ते, कशाला राखून ठेवायचे. आणि तीच मुलं व्यसनी निर्माण होतात. की काही ठिकाणी अपवाद आहेत, काही मुलं चांगली पण निपजली असतील, तो भाग वेगळा. पण ही गोष्ट मात्र इथं लक्षात घेतली पाहिजे. आतमध्ये होऊन श्रीमंत होता हा, पण त्यानं काय शिल्लक काय राहणार होता. आता धुंदुकारी हा उधळपट्टी करणारा, व्यसनी, बाहेर फिरणारा, काही वाटेल ते वेशांच्याकडे जाणारा असा हा धुंदुकारी निपजलेला आहे. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये येणारी जी गोष्ट आहे की गोकर्ण त्यांचा मुलगा आत्मदेवांना पाठवून द्यायला, पिताजी घरातून बाहेर पडा, आता वैराग्य तुम्हाला आलं पाहिजे, ते ममत्व टाकून द्या. धुंदुकारी बिघडला आणि तो बिघडणारच आहे. येत्या काही दिवसामध्ये तो नष्ट होऊन जाईल. तुम्ही त्याच्या नादाला लागू नका. आणि म्हणून धुंदुकारला त्याने तसंच टाकलं. पण हा आत्मदेव वनात निघून गेला. त्याला मात्र सूचना केली होती गोकर्णाने, बरं काय, तुम्ही दशमस्कंदाचा पाठ करा. दशमस्कंद म्हणजे कुठला, त्या भागवतातला दशमस्कंदाचं वाचन केलं आणि विवेकाने त्याने संसार सोडायची सुरुवात केली. नामस्मरण करायला चालू केली आणि नामस्मरणाने त्याला शांती प्राप्त झाली. धुंदुकराच्या त्रासानं इतका त्रास आईला द्यायला लागला, रोज छळायचा, रोज आईला मारायचा. त्या त्रासाला कंटाळून तिनं आपल्याच परसामध्ये अंगणामध्ये असलेल्या विहिरीमध्ये उडीत टाकली आणि जीव देऊन टाकला. काय राहणार आहे, कशाबद्दल राहील म्हणतं मरायची म्हणते. तर असलाच मुलगा जर जन्माला आलाय आणि काही सुख नाही काय नाही. तिला त्यावेळी कळलं, कळून इतक्या उशिरा कळून काही चालत नाही मात्र. पण तिला कळलं की मी का फळ खाल्लं नाही साधूने दिलेलं. आणि हा धुंदुकारी कुणाचा होता, बहिणीचा. हा काय तिचा नव्हता. धुंदुकारी हा तिच्या बहिणीचा मुलगा होता. त्याला वाढवलं आणि याच्याच कारणानं तिला जीव द्यावा लागला. गोकर्ण म्हणला मी घरात थांबत नाही. तो तीर्थयात्रेसाठी बाहेर पडला आणि त्यातच काही दिवसानंतर त्याला समजलं की धुंदुकारीचं सुद्धा निधन झालेलं आहे. बऱ्याच दिवसानंतर. कारण धुंदुकारी फार मोठं पाप करायला लागला. 5 वेशा घरामध्ये आणून ठेवल्या होत्या त्यानं आणि घरातली सगळी संपत्ती उधळायचा, चोऱ्या करायला लागला. पैसे कमी पडायला लागले म्हणून. जेव्हा संपत्ती संपते तेव्हा चोऱ्या करायला आधी माणसं चालू करतात. तो चोऱ्या करायला लागला, दारू पिण्यासाठी पैसे उकळायला लागला लोकांच्याकडून. आता त्या वेश्या ज्या होत्या घरामध्ये त्यांना भीती वाटायला लागली, हा चोरी करून कोणाकडे तरी राजाकडची चोरी करेल, राजा येईल आणि आम्हालाही पकडून घेऊन जाईल ह्याच्या नादानं. ह्याच्याजवळ राहणार सुद्धा अर्थ नाही. 5 वेशा शब्द वापरलाय ना, त्या 5 वेशाचा अर्थ आहे पंचविषय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय माणसाला सतत छळत असतात. आपल्याला शब्द आहे, रूप आहे, प्रत्येकाचा आहे एकेका विषय आहे. शब्द म्हणजे गोड बोललेलं आवडतं, कोणीच वाईट बोललेलं खपवत नाही, हा शब्दाचा विषय आहे. चांगलंच एखादं रूपडं दिसायला पाहिजे समोर, वाईट दिसलं की ते नकोसं वाटतं, हे रूप विषय आहे. गंध म्हणजे चांगलंच श्वास यायला पाहिजे. नंतर पुढे आहे रूप, रस, गोडीला खायला चांगलं अन्न पाहिजे. त्याच्यासाठी माणसं उपास सुद्धा मोडतात. किती रस विषय आहे बघा. हा रस विषय आपल्यावरती किती प्रभाव टाकत असतो. म्हणून आपल्या अन्नावरती सुद्धा आपली काय असली पाहिजे, हुकूमत, नियंत्रण असलं पाहिजे. खाण्यावरती, बोलण्यावरती, ऐकण्यावरती हे शब्द विषय आहेत. एक रस विषय आहे, गंध विषय आहे,
रूप विषय आहे आणि हे 5 विषय माणसाला सतत त्रास देत असतात. इथं 5 वेशांचं रूपक केलेलं आहे. त्याचा अर्थ असा होतो की 5 वेशा म्हणजे 5 विषय आहेत. हे विषय सतत त्रास देत असतात. म्हणून राजाची भीती वाटायला लागली वेशांना. राजाच्या भीतीनं 5 वेशांनी त्याला झोपेतच त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला मारून टाकला. बघा किती ज्या सुखाची साधनं आपण म्हणून सुख असू दे म्हणून आपण घरामध्ये ज्या गोष्टी वेगळ्या घेऊन येतो तीच कधीतरी आपल्या दुःखाला कारणीभूत ठरू शकतात. हा त्यावरून आलेला अनुभव आहे. त्यामुळं तिथं वर्णन केलेलं आहे इंद्रियांच्या स्वाधीन जीव नको ते करून बसतो. इंद्रियासाठी सगळं करतो. दारू पिण्यासाठी, जुगार खेळण्यासाठी, चोऱ्या करण्यासाठी, वेश्येना पैसे देण्यासाठी हे सगळं करत बसला. इंद्रिय ताब्यात राहिली नाहीत आणि नको ते उद्योग करत बसला. त्यामुळे ही पंचेंद्रिय जी आहेत वेशेप्रमाणे जीवाचा घात करतात. म्हणजे या 5 इंद्रियांना कायम ताब्यात ठेवलं पाहिजे. 5 विषयांना ताब्यात ठेवलं पाहिजे. 5च इंद्रिय नाही, 10 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. त्या 10 इंद्रियांना ताब्यात ठेवणारा जो असतो तोच खरी साधना करू शकतो. तिथं हे धुंदुकारीच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं. काही वर्षानंतर जेव्हा हा धुंदुकारी मेला असं समजल्यानंतर गोकर्णाला सुद्धा आपल्या घरादाराची काळजी वाटू लागली. आणि तो जो तीर्थयात्रेसाठी गेला होता गोकर्ण त्याचा भाऊ हा तीर्थयात्रेवरून परत आला आणि परत आल्याने घरात राहायला लागला. घरात राहायला लागला तर वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र आवाज घरामधनं यायला लागले. भुताटकीचे आवाज ऐकू यायला लागले. कोणतरी कंते असं वाटायला लागलं. आणि त्यांना लक्षात आलं हा सत्पुरुषच होता गोकर्ण. त्यानं लगेच विचारलं कोण आहेस, कोण ओरडत आहे. तर म्हणला मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. मी प्रेत योनीमध्ये आहे. मी इथंच वास्तव्य करतोय माझ्या घरामध्ये. माणसं भूत होतात नंतर नको ती कर्म केली की नरक वासानंतर भूत योनी प्राप्त होत असते. सुटका होत नाही. त्याला खूप वाटत असतंय मला कुठल्या तरी जन्माला घाला, कुत्रा करा, मांजर करा, तर मला ह्या योनीतून सोडवा असं वाटत असते. माणसाने शहाणपणा करावा आणि आपली इंद्रिय जिवंत असताना ताब्यात ठेवावी. मरण्यापूर्वी स्वतःला जिंकावं, स्वतःची इंद्रिय जिंकावी म्हणजे खरोखर सुखाची प्राप्ती होत असते. की याच्या उदाहरणावरून समजतं. गोकर्ण रोज रडण्याचा आवाज ऐकून विचारलं कोण आहेस. तर म्हटला रडत रडतच तो सांगायला मी तुझा भाऊ आहे. मला मुक्ती मिळाली नाही. तू काहीही कर माझ्यासाठी, कारण मला मुक्त व्हायचा विचार काहीतरी सांग. मला काहीही कर आणि ह्यातून एवढा सोड असं गोकर्ण म्हणायला लागला. गोकर्ण सुद्धा सूर्यदेवाची पूजा करायची. गोकर्णाने पूजा केली आणि सूर्यनारायणला विचारलं काय करू. त्यावेळी सूर्यानं सांगितलं गोकर्णाला भागवताचं पारायण घरामध्ये कर. बघा हे भागवत महात्म्य आपण बघायला आलोय. तू काय कर घरात तर भागवताचं पारायण कर. आजही आपल्यातले भूत प्रेत वाईट विचार घरातले जावेत असं वाटत असेल तर आपण सुद्धा भागवताची चर्चा करावी. भागवताचं जमलं तर पारायण करावं. कालच एका ग्रंथाच्या संदर्भात डोंगरे महाराजांच्या ग्रंथाच्या संदर्भात आपण चर्चा केली होती. फार सुंदर मौलिक असा ग्रंथ आहे. कधीतरी एकदा वाचून आपल्या घरामध्ये वाचून काढावा. त्यामुळे आपल्याला घरामध्ये एक प्रकारची शांती मिळते. म्हणून इथं भागवत जे आहे ते मन आणि इंद्रिय पवित्र करणारं शास्त्र आहे. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण. हे भागवताचं महात्म्य आहे. म्हणून देवावर प्रेम करावं, संसारावर करू नये. धुंदुकारी कसा होता आणि गोकर्ण कसा होता. गोकर्ण काय मिळवलं गोकर्णानं आणि धुंदुकारीनं काय मिळावं याचा विचार आपल्याला यातून कळतो. पण देवाला कधीही प्रपंचाचं साधन करायचं नाही. देवाला साधन करायचं नाही. साधन आपण कशाला करायचं, शरीराला साधन करायचं. तेही भगवंताला प्राप्तीचं साधन करावं. त्या देहाची कारणे सच्चिदानंद पदवी घेणे असा विचार संत आपल्याला सांगतात. हा देह कशासाठी उपयोगाचा आहे तर तो फक्त मुक्तीच्या भगवंताच्या प्रेमासाठी दिलाय आपल्याला. आपण तो प्रपंचाच्या प्रेमासाठी वापरतो. त्याचा अर्थ प्रपंच करायचं नाही असे की नाही. आपली भूक भागवायची आहे, पोट भागवायचं आहे, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं सुद्धा पोट भागवायचं आहे. पण त्यासाठी तेवढंच काम करावं ना. त्याच्या पलीकडे जाऊन आपण संसाराचा विचार करतो आणि आपण दुःखी होतो. फारसा विचार करायचा नाही. मुलांची प्रारब्ध बदलता येत नाही. त्यांचं प्रारब्ध त्यांच्याबरोबर असतं, आपलं प्रारब्ध आपल्याबरोबर असतं. आपण प्रारब्ध बदलायला त्यांचं जातो आणि आपल्याला त्रास होतो. आणि आम्ही म्हणतोय आमच्या मनासारखी वागत नाहीत. ती पण त्यांच्या मनासारखी वागत नाही. ती प्रारब्धाप्रमाणे वागत असतात.
प्रकृतीच्या गुणाप्रमाणे जीव वागत असतो, त्यांना तसंच वागू द्यावं. चुकत असतील तर मार्गदर्शन करावं, मार्गदर्शन ऐकत नसतील तर त्यांना प्रारब्धावर सोडून द्यावं. दुसरं आपण करू काय शकतो सांगा बघू. हेच केलं विचार आपण धुंदुकारीच्या बाबतीमध्ये विचार केलाय. गोकर्णानं 7 दिवस पारायण सप्ताह केला भागवताचा, आणि धुंदुकारी त्या वेळूचं बेट होतं, त्या बांबूच्या बेटामध्ये आत बसलेला होता भूताच्या रूपामध्ये. आणि त्या गाठी ज्या होत्या त्या 7 गाठी होत्या म्हणे. त्या 7 गाठीच्या त्या बांबूला होत्या. ती एक 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 गाठ रोज सुटत गेली. रोज एक गाठ फुटायची आणि गाठ सुटत तो बाहेर पडायचा म्हणजे हळूहळू मुक्तीच्या मार्गाला. जसं भागवताचे दिवस होते, पहिला दिवस झाला, पहिली गाठ फुटली. त्या ग्रंथीचं आहे वास्तविक. हृदयामध्ये ग्रंथी असतात, त्या ग्रंथीचं आहेत. त्यामुळे 7 दिवस रोज एक गाठ सुटत गेली. खरं विचार केला तर वासनांच्या ग्रंथीच आहेत आपल्याकडे. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे आणि अविद्या आहे, अज्ञान आहे. 7 गाठे: काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अज्ञान. त्या 7 गाठी आमच्यामध्ये आता आहेत. आपण कामाला म्हणजे जी इच्छा जास्त आहे त्या कमी केल्या पाहिजेत, क्रोधाला कमी केलं पाहिजे, लोभ कमी करायला पाहिजे, मद, मत्सर, द्वेष हे जे विकार आहेत हे असं सतत ऐकण्यामुळं, श्रवण करण्यामुळं, ग्रंथांच्या अभ्यासामुळं, नाम घेण्यामुळं, सत्पुरुषाच्या संगती देण्यामुळं आपले हे दोष कमी होतात. का वापरू नये हा प्रयोग का करू नये आपल्या आयुष्यामध्ये आपण सांगा बघू. केलाच पाहिजे. सोपं आहे ना. आपले प्रापंचिक कामं करायची आणि या मार्गाला लागायचं. एक एक गाठ सुटत गेली त्याची. अशा 7 गाठी सुटत गेला आणि गोकर्णानं शेवटी हळूहळू तो सुटत गेला. गोकर्णानं त्याचं गयेला जाऊन श्राद्ध केलं आणि धुंदुकारीच्या त्या श्रवणामुळे मुक्ती मिळाली. एक प्रश्न कथाकाराने विचारला त्यावेळी. धुंदुकाराला एवढी मुक्ती मिळाली, पण तिथं भागवत ऐकायला बरीचशी माणसं होती, त्याला का मुक्ती मिळाली नाही? प्रश्न विचारलेला आहे की सगळ्यांना का मुक्ती मिळाली नाही. यासाठी वर्णन केलंय बघा. वर्णन करतात शुकाचार्य. ते म्हणतात मोक्षालाच्या तळमळीने त्यानं निराहार होऊन अजिबात अन्नाचं प्राशन केलं नाही. त्याने कुणी धुंदुकारीने म्हणा प्रेत योनीमध्ये होता, पण त्यानं कुठलाही विचार केला नाही. तर मोक्षासाठीच्या तळमळीनं त्यानं ते ऐकलं. अवधान नसलं ना तर सगळं श्रवण व्यर्थ जातं. त्याला आपण याच्यावर भरपूर विचार केलाय बघा. जर ऐकण्याकडे लक्ष नसेल ना, नुसते कान उघडे असतात, पण आतला जागा पाहिजे ना. जो ऐकतोय तो जागा असला ना तर कानात शिरत असतो, आता शिरतच नाही. कानात शिरेला आतमध्ये जात असतं. कथा सांगतात ना, ही एका त्या मूर्तीची कथा सांगतात बिरबलाची, की ती 1-2 मूर्त्या आणल्या. एक मूर्तीच्या कानातून काळी घातली की ती तार तिकडल्या कानातून बाहेर पडायची. याचा अर्थ ह्या कानानं ऐकलं आणि ह्या कानानं सोडून दिलं, बाकी काय झालेलं नसतं. आणि इथं विचार मात्र सांगितलेला आहे. गोकर्णानं सांगितलेल्या भागवतामध्ये फक्त धुंदुकारीलाच मुक्ती का मिळाली? त्याला कारण त्यानं शांत चित्तानं ते ऐकलेलं होतं, म्हणून तो मुक्त झाला. म्हणून श्रवण कसं असायला पाहिजे? त्या ठिकाणी चंचल चित्त असता कामा नये. घरातले विचार, प्रवचन, कथा, कीर्तना येताना कधी आणायचे नाही. आला विचार तर झटकून टाकायचा आणि लगेच कथा कीर्तनाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं. त्यामुळे त्यातले सगळे विचार आपल्या मनामध्ये संस्कारित होत असतात चित्तावरती, आणि त्याच संस्कारित चित्ताचा उपयोग आपल्याला साधनेसाठी होत असतो. आणि म्हणून म्हणलेलं आहे की आपण गुरुवचनावर विश्वास ठेवायचा आणि शांतपणे ऐकायचा. धुंदुकारीने ते मनापासून ऐकलं म्हणून धुंदुकारी मुक्त झाला. त्याच ठिकाणी ज्ञान आणि वैराग्यासह भक्ती प्रकट झाली असं म्हटलेलं आहे. म्हणून कुठल्याही चांगल्या कामाला कधी उशीर करायचा नाही बघा. डोक्यात चांगलं काम आलं ना, आपल्याला जरा या वर्षी जरा सत्यनारायण घालायचं होतं, लगेच उठायचं आणि कामाला लागायचं. कारण बऱ्याच वेळा दुसरे विचार लगेच घुसत असतात. आत्ताच घालूया काय नंतर बघूया, आता जरा आता म्हैस पण यायला झाली, लगेच विचार घुसायला चालू होतात बघा. म्हणून कुठला विचार आत घुसण्यापूर्वी सत्कर्माचा विचार आल्याबरोबर चढ दिशी उठायचं आणि कामाला लागायचं, आणि ते सत्कर्म करूनच टाकायचं. कुणाला काहीतरी द्यायची इच्छा आहे, उठायचं आणि लगेच देऊन टाकायचं. कारण ती इच्छा आपली जास्त वेळ राहत नाही. कुठलीही चांगली इच्छा, सदिच्छा ज्याला आपण म्हणतो, जास्त काळ राहत नाही. कारण बऱ्याचशा वाईट इच्छा आपल्या मनामध्ये घोळत असतात. पण ही सदिच्छा आली ना की लगेच आपण विचार केला पाहिजे, दान द्यायचं तर देऊन टाकावं, गडबड करून टाकावं. माऊली म्हणतात ना, जोडणी वैलानी भक्तीची ये वाटेला. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या ओवे
चढ दिवशी बाहेर पड आणि मार्गाला लाग. एकदा पांडवांच्या राज्यामधली कथा आहे बघा. धर्मराज युधिष्ठिर याचक यायचे ना रोज आणि दान मागायला यायचे. त्यावेळी याचकाला त्यावेळी धर्मराज म्हणले माझी पूजा व्हायची आहे, तोपर्यंत थोड्या वेळानंतर ये आणि मग मी तुला दान देतो. भीमानं हे ऐकलं आणि भीम म्हणला घंटा वाजवायला बाहेर जाऊन ऐकावं ऐका म्हणला. आमचे भाऊजी आहेत ना थोरले, ते खूप वर्षे जगणार आहेत, त्यांना आपल्या जगण्याची गॅरंटी आहे, म्हणून त्यांनी एका याचकाला बाहेर पाठवला. कारण काय, थोड्या वेळाने आणि थोड्या वेळाने जिवंत राहायला नाहीस तर तू आत्ताच दे दान, वेळ लावू नकोस, लगेच काम करायला लागलं पाहिजे आपण. हा मुद्दा त्याचा फार महत्वाचा आहे. भीमानं पटवून दिलं. युधिष्ठिर म्हणलं माझी चूक झाली, त्या याचकाला बोलवून घेतलं आणि तात्काळ दान दिलं. का, आणि तासाभराने मी माझ्या पूजेनंतर याला सांगितलंय, मी जगलो तर बरं ना पूजा करून, तोपर्यंत सत्कर्म करायचं राहून जाईल, चढ दिशी करून टाकायचं. मी अमुक करतो तमुक करतोय, नंतर बघतो आता वारीला कुठला आहे, घरात सगळी दुखणी चालू आहे, काय वाटतं ते माणसं सांगत असतात. सबबी सांगायला काय कमी असतात माणसाच्याकडे काय, आणि सबबी खूप असतात. सबब ही लंगडी असते तरी बी चालते म्हणतात. काय वाक्य आहे बघा, सबब ही लंगडी असते, लंगडी सबब सांगतात बघा. लंगडी म्हणजे काय, त्याचा काय वास्तवाचा काय पायाच नसतो, तुम्ही सांगायचं म्हणून सांगायचं. ते इकडे गेलो तिकडे गेलो, मग ते आम्हाला कुठला वेळ मिळतोय, तर तुम्ही आपलं रिकामच असता मग तुम्हाला वाचायला मिळते आपलं, आम्हाला कुठलं रिकाम पण आहे काय पण सांगत बसायचं. हे सांगणं याला सबब म्हणतात. ही सबब कशी आहे, लंगडी असते. लंगडी म्हणजे खोटी सांगत असतात. पण वाक्य कसं आहे बघा, सबब लंगडी असून सुद्धा जास्त चालते. चालते म्हणजे पाय टाकते. वास्तविक लंगडा आहे म्हणजे चालायला नको पाहिजे, तर जास्त चालते. याचा अर्थ असा आहे, आपण मराठा माणसाला सगळ्या बाबतीत चालत असतात. तसा धर्मराज म्हणला आता वेळ लावायला नको, चढ दिशी दान करायला पाहिजे, उद्या मी असेल आणि नसेल काय माहिती नाही. आणि म्हणून भक्तीचं महात्म्य एकदा जाणून घेणं फार गरजेचं आहे. भागवत आपल्याला भक्ती शिकवते बरं काय, दुसरं काही शिकवत नाही. सोपी सरळ भक्ती आहे आणि सरळ भक्ती शिकवायला भागवताचा उपयोग होतो. गोपी कुठे गेल्या होत्या शिकायला, कुठे शिकले सांगा बघू, कुठलं ग्रंथ वाचलं होतं. सगळ्या अडाणी, सगळ्या गोपी सगळ्या अडाणी होत्या, ते गोपाळ सुद्धा अडाणी होते. पण त्यांना जर भगवंत प्राप्त होतात तर आम्हाला जरा जरा वाचता लिहिता येते, जरा जरा कळते, मग का प्राप्त होणे सांगा बघू. मग गोपिकांची भक्ती, सुदामा काय दरिद्र मनुष्य त्या सांदीपनी ऋषींच्या घरामध्ये जेव्हा गुरुकुलामध्ये शिकायला होते ना भगवान श्रीकृष्ण बलराम, त्यावेळी सुदामा त्यांच्या बरोबर होता. तिथं त्यांची मैत्री झालेली होती. इतका प्रेम करायचा श्रीकृष्णावरती, नुसत्या प्रेमानं भगवंताला त्यानं आपलासा केला. गोपिकेने प्रेमानं निष्काम भक्तीनं भगवंत ऋणी होत असतो भक्ताचा. म्हणून आपण भक्तानं भगवंताला ऋणी केला पाहिजे. आणि ऋणी कशाचा होतो, तो भक्तीनं होतो. आणि भक्ती जर आपल्याकडे असेल, भाव जर असेल, तर त्या भावामुळेच भगवंत प्राप्त होत असतो. एकदा म्हणे श्रीकृष्णाचं डोकं दुखायला लागलं, कथा ऐकली असणार तुम्ही. श्रीकृष्णाचं डोकं दुखायला लागलं, भगवान श्रीकृष्णाने नाटक केले असते डोकं दुखायचं, आणि म्हणले सगळे वैद्य हाकीम बोलवले, पण वैद्य हाकिमांचा औषधाचा काय उपयोग झाला नाही. ते म्हणले मला असले का औषध देऊ नका, माझ्या एका भक्तीच्या पायाची धूळ आणा आणि माझ्या डोक्याला लावा. काय म्हणले, एखाद्या भक्ताची या पायाची धूळ, किती खालची धूळ म्हणजे किती निकृष्ट दर्जाची, ते म्हणजे निकृष्ट असू दे पण एखाद्या भक्ताची ती धूळ असली पाहिजे. कुठल्याही भक्ताची आणा, कोणीही एखादा वैष्णव पाहिजे, त्या वैष्णवाच्या पायाची धूळ आणावी, पण त्याला माझं डोकं लगेच तात्काळ बंद होईल. सगळेजण शोधायला लागले, विचार करायला लागले. जे ज्ञानी लोक होते म्हणजे आम्ही देणार नाही, आम्ही काही नरकात जाऊ काय भगवंताला ती धूळ आमच्या पायाची लावून. ज्यांच्या पायावर शेवटी नतमस्तक व्हायचं त्यांच्या डोक्याला आमच्या पायाची धूळ कशी लावायची, आम्ही देणार नाही. भगवंत काही मागतात म्हणून आम्ही देणार नाही, आम्ही नरकात जाऊ. शेवटी जे काही लोक होते ना ते गोपिकांच्याकडे गेले आणि गोपिकांना म्हणले भगवंताचं डोकं दुखायला लागलंय, पण इतर लोक कोण धूळ द्यायला तयार नाहीत पायाची, कारण धूळ दिली तर नरकात जाणार आहे. गोपिका म्हणले आम्ही नरकात जायला तयार आहे, कारण भगवंताचं डोकं दुखायचं बंद व्हायला पाहिजे, आमच्या पायाची धूळ घेऊन जावा. कसं प्रेम होतं बघा. हे प्रेम त्याला धुळीचं काय नव्हतं, कुठली मुक्ती आणि कुठली मोक्ष याचा विचार त्याला नव्हता, फक्त देवावर प्रेम. या पलीकडे त्यांच्याकडे डोक्यातच काय नव्हतं. आणि त्या प्रेमापोटी त्यांनी धूळ दिली आणि ती धूळ दिल्यानंतर काय केलं, लगेच भगवंताचं डोकं शांत झालं. आता शांत होणारच होतं, अशा परीक्षा भगवंत घेत असतो.
भगवंताचं काहीतरी डोकं दुखतं, आपल्यावर ही संकटाची मालिका घरामध्ये सुरू होते. भगवंताची कृपा समजायची, भगवंत आपली परीक्षा घ्यायला लागले, गुरु आपली परीक्षा घ्यायला लागले. म्हणून संकटात डळमळायचं नाही. संकटात डळमळलं, परीक्षेचा पेपर लिहिताना जर घाम फुटला तर पेपर लिहिता येईल का व्यवस्थित? जरी कठीण प्रश्न असले तर माझ्या पद्धतीनं मला जसे जमतील तशी उत्तरं लिहित गेलो पाहिजे. तसं संकट समयी सावधान असायला पाहिजे. त्या काळात चुका घडण्याची शक्यता आहे, त्याच काळात देवावरला विश्वास गमावण्याची शक्यता आहे. म्हणून सगळ्या गोपिकांचं त्यांचं उदाहरण घ्यायचं. कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवत भक्तीला कधी चुकायचं नाही. वर्णनच केलेलं आहे बघा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरत लक्षम विहाय दातव्यम कोटी त्यक्ता हरी भजेत. काय काय करायला सांगितलं बघा. 100 कामं सोडून जेवण घ्यावं. समजा आपल्या पुढे 100 कामं आहेत, विचार करायचा नाही. पहिल्यांदा भोजन, 100 कामं सोडून भोजन करावं. 1000 कामं टाकायची, स्नान करायचं. म्हणजे भोजनापेक्षा स्नानाला महत्व जास्त आहे बघा. आपण आलो की म्हणते वाडा 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 दमलोय आता. अरे आंघोळ हातपाय तरी धू. पूर्वी दारामध्ये पाण्याची बॅरल ठेवलेली असायची, बाहेर अंगणामध्ये पाण्याची चावी असायची. प्रत्येक येणाऱ्यांना हातपाय धुवूनच आत यायचं. आता कोरोनाचा काळ येऊन गेला, आम्हाला कळायला लागलं हे काय आहे गंमत आहे. एक जंतूचा संसर्ग कसा होतो हे बाहेरून येताना प्रत्येकाने बाहेरून आलं म्हटलं की हातपाय धुतले पाहिजे. हे पथ्यच पाळलं पाहिजे. बरेच वेळा टॉयलेटला जाऊन सुद्धा हातपाय न धुणारी मंडळी आपल्याला तमोगुणाची बघायला मिळतात. ही अस्वच्छताच आपल्या पापाला कारणीभूत होत असते. पाप शिरतंय कुठलं? नलराजाची कथा सांगितली. नलराजा फार पवित्र होता, पण जेव्हा टॉयलेटला जाऊन आला आणि हातपाय धुतले पण त्याचा अंगठा धुयाचा राहिला, त्या अंगठ्यातून कली घुसला आणि त्याच्यामध्ये परिणाम सुरुवात झाली. अशी कथा आहे त्याच्यामध्ये. किती वर्णन आहे बघा आणि किती स्वच्छतेला महत्व आहे. म्हणून म्हटलेलं आहे 1000 कामं टाकून स्नान करावं. म्हणजे स्नानाला फार महत्व दिलेलं आहे. 1,00,000 कामं असू द्या, 1,00,000 कामं टाकून दान करावं. तेव्हा म्हणजे स्नानापेक्षा महत्व कशाला आहे? आता आंघोळ आहे, आंघोळ झाली की तुला दान करतो नाही. आंघोळ पण सोडायची आणि दान पहिल्यांदा करायचं. आणि म्हणजे शेवटी कोटी कोटी कामं टाकून भगवंताचं नामस्मरण करावं. कोटी कामं असू देत. आपण आपली कामं कोटी तरी असतात का हो? काय नाही. त्या अमक्याला भेटायचं आहे म्हणून निघाला, गेला आता 17 जणांना भेटून आलास, त्यालाच भेटून परत आला असता तर वेळ वाचली असते. पण येता जाताना माणसाने भेटत असतात. नंतर नाम घेतो, सकाळचं वाचन राहिलंय दुपारी करतो, दुपारी येऊन पाहुणे बसले, संध्याकाळी बघतो, संध्याकाळी तोर पेंगा लागला. सगळं हे असंच चालू होतं आणि दिवस सगळा वाया गेला. असंच आयुष्य वाया जातं आणि मरणाच्या क्षणी आठवण यायला लागते मी काय केलं नाही. सगळं असं गप्पा मारण्यामध्ये, काहीतरी गॉसिप करण्यामध्ये माझं आयुष्य व्यर्थ वाया घालवलं. नको त्या पार्ट्या झोडण्यामध्ये, मुलांच्या बरोबर इकडं तिकडं भटकण्यामध्ये, बायकांशी या पार्ट्यामध्ये गप्पा मारण्यामध्ये वेळ जात नाही म्हणून दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन बायका बसतात. काय बोलतात कुणाला माहिती. त्याचं काढायचं, त्याचं काढायचं, अमक्याचं काढायचं. त्याच्यापेक्षा नाम घे ना, विष्णू सहस्त्रनाम म्हण, राम रक्षा घरात म्हण, हरिपाठ म्हण, काहीतरी एखादा पाठ कर, ज्ञानेश्वरीच्या 10-20 ओव्या वाच, पुण्याची प्राप्ती होईल, तुझं चित्त शुद्ध होईल. नको ते का उद्योग करायला कोणी सांगितले? आता मशिनरीमुळे कामही कमी झाल्यात माणसाची, कामच नाही आणि पैसे खूप आहेत. उधळायचे कुठं वाटत तिकडे जायचं हा मुद्दा सुरू झालेला आहे. आणि सांगतात म्हणून ते वर्णन केलेलं आहे. 100 कामं टाकून सुद्धा भोजन करावं, 1000 कामं टाकून स्नान करावं, 1,00,000 कामं टाकून दान करावं आणि कोटी कोटी कामं टाकून देवाची भक्ती करावी. देवाच्या भक्तीला कधी विलमुख होऊ नये. सगळ्यात प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतोय प्राधान्यक्रम हा देवाला द्यायचा पहिल्यांदा. मनोबोधामध्ये वर्णन आहे. म्हणजे श्लोक लिहिलेत ना, मनाचे श्लोक 205 श्लोक लिहिले आहेत समर्थाने. प्रभाते मनी राम चिंतित जावा हे त्यांचं वर्णन आहे. प्रभातिका सकाळीच का देवाचं नामस्मरण करायचं? तर पहिला नंबर देवाला द्यायचा. अगोदर देवाला नैवेद्य दाखवून मग जेवायचं. पण आपण जसं करतोय का? देवाला नैवेद्य दाखवतोय का? बघा घरात नैवेद्य दाखवण्यासारखं जेवण असतंय काय? आणि मुद्दा नैवेद्य दाखवण्यासारखं जेवण तरी पाहिजे ना. सात्विक आहार असेल, घरामध्ये शिजत असेल तर वृत्ती सुद्धा सात्विक तयार होईल. सात्विक अन्नच खाल्लं नाही तर सात्विक पोरं कुठली जन्माला येतील? आणि पोरं म्हणून उधळपट्टी करायला लागल्यात. खाल्लंय काय त्यावरून वागतात ती. त्याला चांगलं खायला दिलं पाहिजे. रक्ताळलेलं अन्न देऊन चालेल, मग रक्ताळ्यासारखी हिंसा करायला चालू करतात. म्हणतात झाडा मारा काट्या कुऱ्हाडी. हे सगळं बोलणं कुठलं येतंय? रक्ताळलेलं खाल्ल्यामुळं.
हे कमी करत 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 आणलं आणि घरात जर सात्विक आहार जर शिजायला लागला, देवाला सुद्धा म्हणजे देव धन्यवाद, आजचा आहार मस्त होता. असं ते कसला असेल ते जरा कमी गोड शिरा केला. का केला तर ह्याला डायबिटीज आहे म्हणून कमी केला गोड. देव म्हणतो असू दे तिकडे, त्याचा डायबिटीज आहे, मी कमी साखरेचा खातो, तर दाखवलाय नव्हे, बरं झालं म्हणतोय तो. हे 100 कामं टाकून, 1000 कामं टाकून, कोटी कामं टाकून प्रभूचं नाम घ्यावं ही सगळ्यात श्रेष्ठ गोष्ट आपल्याला धर्मराजाच्या उदाहरणावरून लक्षात येते. भक्तीचं महत्व किती आहे बघा. म्हणून श्रवण जे आहे ते श्रवण व्यवस्थित केलं पाहिजे. धुंदुकरांनी व्यवस्थित भागवत श्रवण केलेला आहे. म्हणजे स्वाद हा केवळ काय भोजनात नसतो, तर भुकेमुळे स्वाद निर्माण होतो. आपल्याला भूक असले तर स्वाद वाटेल ना. शिळी भाकरी सुद्धा भूक लागल्यावर कशी वाटते बघा, एकदम अमृतासारखी. काय हो भाकरी आहे, काय हो भाजी आहे, अहो पण रात्रीची होती असू दे हो, पण एकदम चांगली वाटली. आणि पोट भरलेलं असलं आणि चांगलं तरी तुपात करून दिलं, नको नको आता काय जेवायची इच्छा नाही म्हणतोय आपण. त्याच्यात स्वाद, मग स्वाद कशात आहे, जेवणात आहे, भोजनामध्ये आहे, काय भुकेमध्ये आहे. भुकेमध्ये स्वाद आहे, लक्षात घेणं फार गरजेचं आहे. जीवाला जोपर्यंत देवाच्या प्राप्तीची तळमळ लागत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ते पचतच नाही. तळमळ पाहिजे. भूक लागल्यावर खाणं आणि भूक नसताना खाणं फरक बघा. तसं मनात काय इच्छा नाही आणि नामाला बसलाय, नामात उतरेल नाही उतरणार. नामाची तळमळ लागली पाहिजे. देवा तुझ्या दर्शनासाठी मी आतुर आहे, माझं दुःख तूच हरण करतोस, माझं पाहुणे पण काय उपयोगाला येणार नाही, माझी मुलं बाळ काय उपयोगाला येणार नाही, असं वाटलं पाहिजे ना. वाटतच नाही. सगळी माझी आहे ती उपयोगाची आहे, देव तेवढा उपयोगाचा नाही बघा. तो कोड्या उपयोगाचा, ते आपला गंध वापराय, सकाळी जरा घंट्या वाजवायच्या, काहीतरी म्हणायचं, रिकाम व्हायचं आणि कामाला लागायचं, असू दे म्हणून ते करत असतो आपण. खरी गोष्ट आहे तळमळ आहे. जोपर्यंत जीवाला तळमळ लागत नाही नामात आणि भजनात श्रवणात गोडी, तोपर्यंत वाटणारच नाही. आता जसं भूक लागली नसेल तर जेवण गोड लागत नाही, तसं भगवंताच्या प्राप्तीची तळमळ लागल्याशिवाय श्रवणात भजनात गोडी वाटत नाही. नाम किती वेळा घ्या गोड वाटत नाही. घड्याळ लावून नाम घेतात माणसं. शेतातलं काम घड्याळ लावून करतात काय? जेवायचं काम घड्याळ लावून करतात नाही. जेवायला शिस्तीत आणि आरामात जेवूया. जसं आरामात नाव का घेत नाही सांगा बघू. कशाला तोंड वाकडं तिकडं करून नाम घेत असतात. कधी एकदा संपेल असं, जणू काय औषधे प्या लागलाय का काय, असं नाम घेत असतात. एका महात्म्यांचे एक वर्णन मी ऐकलं, वाक्य ऐकलं. ते म्हणले की जी आयुर्वेदिक औषधं कडवट असतात बघा, घेऊशी वाटत नाही, त्यावेळी आपण कसं पितो, नाही इलाज असतो आपण पित असतो. पण चॉकलेट आहे, एखादा कॅडबरी आहे, डेअरी मिल्कचं चॉकलेट आहे, आणि ते चॉकलेट आपण तोंडात ठेवलं आणि तोंडात ठेवलं की हळू हळू चोखत चोखत तिचा आत घेत असतो. ते म्हणतात तसं नाम घ्यावं. श्रीराम जय राम म्हणावं. आत घेतलं काय, आलं उतरायला लागलं. आज कसं झालं, राम कृष्ण हरी. चॉकलेट जसं चोखतोय ना तसा त्याला हात उतरत उतरत ठेवायचा. जसं औषध पितोय तसा उतरायचा नाही. औषध बी घेतोय आपण आणि चॉकलेट बी घेतोय, चॉकलेटचा स्वाद लुटतोय बघा आपण. किती आनंद लुटत असतो चॉकलेट खाण्यामध्ये किंवा एखादा आवडीचा पदार्थ खाण्यामध्ये. चॉकलेट हे उदाहरण आहे. किती हळूवार. आणि आपण काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एकदा कधी तो मेरू म्हणी येतोय आणि एकदा संपूर्ण एकदा रिकाम होतोय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. झाले का वाटते किती वाजले, जायची वेळ झाली, चला शाळेला जायचं आहे, ऑफिसला जायचं, अमक्याला जायचं आहे, तमक्याला जायचं, बांगलाला जायचं आहे, याला जायचं. आता काय त्याच्यासाठी काय भुक्याला काय तुझी सवड काढ आणि निवांत बसून नाम घे. तू शांत बसलेला देवाला आवडतोय. तू गडबड करीत त्या देवाचं केलेलं देवाला बी आवडत नाही. तो म्हणते शांत बस, माझं तुला काय करायचं असेल ना, तू नुसता शांत बसलास तरी मला बरं वाटतं. नाही नाम घे तर गप बस रे बाबा. कशी धडपड करतोस आणि मरण्यामागच्याला आलास तरी, मरायला लागलास तरी अशी धडपड तुझी चालू आहे. मिळून काय डोक्यावर वजन घेऊन जाणार आहेस काय, असा देव म्हणत असेल आपल्याला. पण इथे विचार करायला सांगितलेलं आहे की इथं म्हणतात हे वक्ता सुद्धा, सांगणारा वक्ता अधिकारी लागतो, श्रोताही अधिकारी लागतो. श्रवणाचं महात्म्य यामध्ये सांगितलेलं आहे. आणि या श्रवणाच्या महात्म्यामध्ये सांगताना रामकथा सांगणारा एक ऐकणारा एक श्रोता आहे. रामकथा श्रोताला सांगायला गेले, वक्ता रामकथा सांगायला गेले आहे. आता रामकथा सगळी ऐकून झाली आणि ऐकून झाल्यानंतर ते म्हणलं, एक श्रोता म्हणला माझी एक शंका आहे, विचारू काय रामकथेबद्दलची, विचार म्हणला. मी रामकथा सगळी बघितली पण माझ्या काही लक्षात आलं नाही, राम राक्षस होता काय रावण राक्षस होता हो, असा प्रश्न त्याने विचारला. त्यावेळी वक्ते काही बोलले नाही, हसले. म्हणजे राम किंवा रावण दोघेही राक्षस नव्हते,
मीच राक्षस आहे तुला ही कथा सांगणारा. का तो आता प्रश्न विचारा ऐकलंच नाही हो का. किती उलटा सुलटा प्रश्न आहे. म्हणून श्रवणाला फार महत्व आहे ना. तर कथा सांगणारा जो आहे ना तो कथा सांगणारा जसा पवित्र लागतो तसा श्रवण करणारा सुद्धा पवित्र लागतो. त्याला आपण त्याबद्दल विचार केला की का थोडस अन्न कमी खावं या भागवत सप्ताहाच्या कालावधीमध्ये. म्हणजे थोडीशी भूक जागृत ठेवावी. आपली भूक कायम जागृत असली पाहिजे बरं काय. सतत भूक लागण्याची भावना जागृत ठेवून राहावं. बरेच मला भूकच लागत नाही. मला तरी अनुभव मी वैयक्तिक सांगतो एकादशीला भूकच लागत नाही असं खाल्लेलं असते. उलट जेवलेल्या दिवशी भूक लागेल तर एका दिवशी जे उपवासाचं खायला भूक लागत नाही का. भरपूर खाल्लेलं असते ना. काय गंमत आहे बघा. ज्यासाठी उपवास करतो आपण तो म्हणजे इंद्रियांचं दमन करायचं असतं. त्यामध्ये मनाचं शमन करायचं असतं. ते शम दम साधावे म्हणून उपवास आहे. आणि आपण त्यासाठी उपवासाचे पदार्थ उपवासाची लोणची उपवासाचे पापड उपवासाचा काय काय पदार्थ आहेत बघा सगळे असे ताटात मांडलेले असतात. मी एखाद्या प्रवचन केलं आणि एखाद्या घरी एकादशीला गेलो होतो फराळासाठी. सगळं मांडलं. भाकरी होती भाजी होती लोणचं होतं पापड होते भात तरी होता ही आमटी पण होती. मी म्हणलं हे काय. मी म्हणलं माझा उपवास आहे. अहो उपवासच आहे असलं म्हणलं उपवासच. हा उपवास म्हणजे काय नाही का. तर भाकरी कशाची ज्वारी काय कसली करतात ती आपल्या. अरे हा करायची काय शाबूची वगैरे पिठाची वगैरे सगळं. त्यासाठी म्हणतात कुणी सांगितलं बटाटे चालतात. कुठं सांगितलं सांगा. वरीचा भात उपवासाला चालतो. चहा उपवासाला चालतो. शेंगदाणे उपवासाला चालतात. कुठंही सांगितलेलं नाही. ही आमची पळवाट आहे बाकी काय नाही. मग आता केवढं करावं. जेव्हा आपल्याला चक्कर येऊ नये आणि आपण आहे खूप कष्ट करणारी माणसं आहेत. उपवास धरून सुद्धा शेतात कामाला जाते. त्यांनी बऱ्यापैकी खाऊन जावं कारण त्यामुळं त्रास होऊ शकतो. पण ते त्रास करू नये. त्रास उपवासासाठी त्रास घेणं बरोबर नाही. हा मुद्दाही त्यामध्ये सांगितलेला आहे. पण त्यांना घरीच बसायचं आहे ना. त्याने उपवास अगदी निरंकार जरी केला तरी सुद्धा चालू शकतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे कथा ऐकणाऱ्यांच्या श्रवणाचं महात्म्य सांगितलेलं आहे. ऐकणाऱ्याचं अंतःकरण सुद्धा पवित्र व्हायला पाहिजे. म्हणून भगवंताबद्दल आपल्या मनामध्ये माझं प्रेम उत्पन्न होत नाही असा एक प्रश्न शुकाचार्यांना विचारण्यात आला. ते म्हणले आपल्यावरती आवरण आहे आतमध्ये. त्या आवरणापर्यंत या काम क्रोधाचे बंधन अशी पडलेले आहेत. अंतःकरणाभोवती सगळा कडाच आहे. आज चांगलं घुसल कुठलं जातच नाही. त्यासाठी नामाचा उपयोग करायचा सतत. म्हणजे आतले सगळे विकार आहेत ना हळूहळू हळू वितळायला चालू होतात. म्हणून संसारावरलं प्रेम कमी झाल्याखेरीज भगवंतावरचं प्रेम आपलं वाढणार नाही. एक उदाहरण आहे बघा. एक परीस आहे. परीस म्हणजे आपण काय परीस जर लोखंडाला लागला की त्याचं सोनं होतं बरोबर आहे की त्याचं सोनं होतं. पण परीस एका लोखंडाच्या डबीमध्ये ठेवलेला होता. आणि त्या डबीमध्ये ठेवल्यानंतर एकानं प्रश्न विचारला अहो डबी लोखंडाची आहे आत परीस आहे त्या डबीचा सोनं कसं झालं नाही. त्यावेळी त्याने उत्तर दिलेलं आहे तो परीस कुठं आहे बघ अगोदर. ते म्हणजे एका फडक्यामध्ये तो परीस बांधून मग डबीमध्ये ठेवलाय. आता फडक्यामध्ये बांधलेला परीस हा त्या लोखंडाच्या डबीला स्पर्शच करत नाही. कसं सोनं होईल त्याचं. आमचं तसं व्हायला लागलंय. काम क्रोधादी विकार घेतो आणि आपण श्रवण करतो आणि आपण ग्रंथ वाचन करतो. त्या ग्रंथ वाचनाचा परिणाम आपल्यावरती होत नाही. म्हणून एक माळ तरी जप करावा आणि मग वाचनाला सुरुवात करावी. मग स्तोत्रांना सुरुवात करावी. भगवंताचं नामस्मरण करावं. श्री गुरूंचं स्मरण करावं आणि मग वाचनाला ग्रंथ वाचनाला शास्त्र वाचनाला सुरुवात करावी. हा एक प्रघात आहे. तर त्यामुळे मन शांत होतं. नाम घेता मन निवे वाचे अमृतची श्रवे होता ती बैर भरवे आयुष्य शकून लाभाचे. असं शकून लाभाचे काय काय होतात बघण्यासारखे आहे. पण भगवंतावर प्रेम निर्माण होण्याचं कारण आपण संसाराला अजून चिपटूनच आहे. चिपटून असल्यावर चिपटून तिथून बाहेर पडण्याच्या प्रवासाला कशी सुरुवात होईल सांगा. देव तरी तिकडं आहे. ते म्हणते संसार जरा टाकून ये ना मग मी भेटतो तुला. मी संसारच टाकत नाही म्हणजे आता आम्ही काय म्हणू. आता आम्ही आलोय ना मंदिरात संसार टाकून. अहो संसार टाकला नाही संसाराचा विचार टाकलाय का हा मुद्दा फार महत्वाचा आहे. संसार म्हणजे घर तेवढं तिकडं आहे. पण घरात मनात घर आहे ते कुणी टाकायचं. चित्तात आहे ना सगळं सोनं बिनं ते कुणी टाकायचं. मग आधी काढलं होतं काय काहीतरी घंटे करायसाठी तिकडे फोडली होती. दार लावलंय की नाही कुलूप लावलंय की नाही हे श्रवण करताना चालू आहे. म्हणजे संसाराला कसं चिकटलोय आपण बघा लगेच आठवा लागते. कुलूप घालून आलो की नाही. उलटं फिरलं काय सुलटं फिरलं. गॅस बंद केला का नाही चालूच राहिला का काय. दूध होतं तसंच जाऊन बघून येऊ का काय होणार आहे श्रवणाचा त्यावेळी विचार करा.
त्यावेळी या कथेमध्ये किंवा आपण नामाला बसलो तर म्हणून सगळं भागवावं, जिथल्या त्या झाकाझाकी कराव्यात आणि मग श्रवणाला बसावं. मगाशीच आपण उदाहरण घेतलं. देव काय म्हणतो, तू अगोदर बाबा शांत हो आणि मग माझ्याकडे. तुझं काहीतरी सगळ्या काहीतरी आहेत ती सगळी कारणं घेऊन माझ्याकडे येऊ नकोस. त्यामुळे तुझं मन सगळं विचलित होईल. ते विचलित होता कामा नये. आणि म्हणून तू काय कर, शांतपणे श्रवणाला बसलं पाहिजे. आपले चित्तातले विचार बाजूला केले पाहिजे. म्हणून म्हणतात का, एक माणूस नाव आपल्याकडे असते, आपण आता जातोय केरवड्याला नावेने जातोय, पण नाव रात्रीची बांधून ठेवतात. ती एका कडेला बांधून ठेवली असते झाडाला. रात्रीच आपण प्रवासाला निघालो, एखादा बसला नावेमध्ये आणि वलवायला चालू केलं. सकाळपर्यंत वलव बसला. अरे 15-20 मिनिटाचा प्रवास आहे, एवढा वेळ कसला वलवायला. उजेड पडल्यानंतर कळलं नाव अजून बांधलेली सोडायचीच होती. त्याचं वलवणं रात्रभर चालू आहे, वलवणं चालू आहे, पण नाव सोडायची राहिली ना. नाव पुढे जाईल कशी. नाम घ्यायला चालू आहे, ऐकायला चालू आहे, ग्रंथांचं पारायणही करतोय, पण संसाराला चिकटलेला आहे. जाईल पुढे काय सांगा. संसाराची आसक्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ही नाव वलवून नुसती उपयोग नाही. वलवून एका जागेलाच बसणार ना, कुठं जाणार पुढं. प्रवासच थांबला. जर पुढचा प्रवास करायचा असेल तर आपल्याला ही गोष्ट करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच व्यासाने भागवत पुराणाची रचना नारदांच्या सांगण्याने केली की भागवताचं श्रेष्ठत्व एवढं आहे म्हणून भागवत हे व्यासाने रचलं. त्याला कारण त्यांना समाधान प्राप्त झालं नव्हतं. कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे, नारदांनी सुद्धा त्यावरती उत्तर दिलेलं आहे की त्यांनी आपण ब्रह्मसूत्रामध्ये वेदांताची चर्चा केली, पण श्रीकृष्णाचं गीत अजून गायलेलं नाही. तुम्ही भागवत लिहा म्हणजे तुम्हाला श्रीकृष्णाचं गीत गाता येईल. त्याच भागवताच्या कथेमुळं या कलियुगामध्ये लोकांचा जीवांचा उद्धार होईल. आणि खरंच आहे, भागवत उद्धार करून सोडणार. भक्तीचं वेळ लावतो आपल्याला. यातल्या कथा आहेत ना, त्या कथेमध्ये आपण त्यातले आपल्याशी अर्थ शोधायला लागलो की आपल्याला समजतं की माझ्या जीवनाशी संबंधित असलेली कथा आहे. आणि म्हणून सत्संग हा कृष्ण कथेत गोडी निर्माण करतो. पण सत्संगात असलं पाहिजे. सत्संग नसेल ना काय उपयोग नाही. पण चांगल्या माणसांच्या संगतीत यावं. नारद एकदा गेले होते की भगवंतांनी सांगितले श्रीकृष्णाने नारदांना की सत्संगाचं महत्व काय आहे. नारदांनी विचारलं भगवान श्रीकृष्णांना. ते म्हणजे मला काय माहिती नाही. सत्संग ते तुम्हाला माहिती. संतांना विचारायला पाहिजे ना. त्याच्यापेक्षा सांगतो, तो तिथं सरडा आहे बघ त्या कुंपणावरती, त्याला जाऊन विचारला. नारदांना सांगितलं. नारद त्या सरड्याजवळ गेले. म्हणजे सत्संगाचं महत्व जरा सांगावं. नारद काय बोलणार, तो सरडा काय बोललाच नाही. धडपटाने मरूनच पडला. ते परत आले म्हणजे सरडा गेला. ते म्हणजे आता सरड्याला नव्हते गेलाच ना, तिथं पोपट आहे झाडावरती. त्या पोपट्याला विचारायचा सत्संगाचं महत्व काय. नारद गेले पोपटाकडे. म्हणजे सत्संगाचं महत्व जरा सांगा. पोपट काय बोललाच नाही. धडपटाने मरून पडला त्याच्या पुढ्यात. ते लगेच नाराज झाले. नारद मुनी होते, ऋषी होते. म्हणजे बरोबर वाटत नाही, माझ्या बोलण्यानं सगळे प्राणी मला लागले. परत भगवान श्रीकृष्ण म्हणले आता राहू दे, त्या वासराला विचारजा. ते निघतो जन्माला आले, त्याला विचारजा सत्संगाचं महत्व काय. वासराला विचारलं, वासरू पण मरून पडलं. आणि शेवटी नारदांना सांगितलं भगवानाने, आता राजाच्या घरामध्ये एक राजपुत्र जन्माला आलाय. शेवटचं जाऊन त्याला विचारलं. नाही रे बाबा म्हणले, मी आता इतका निर्दयी नाही. राजपुत्र गेला तर मला अटक करून ठेवून राजा काय विचारायला आलतास म्हणून. जाऊन विचारा तर म्हणले. आणि राजपुत्राला पाळण्यामध्ये आहे. राजपुत्राला विचारलं, हे बाळा, हे सत्संग आहे ना, संतांच्या संगतीचं महात्म्य काय आहे मला जरा सांग. ते बाळ हसायला लागलं. मरून पडलं नाही बरं का. आणि बोलायला लागलं. अहो म्हणलं, महात्म्य सांगू काय. मागच्या जन्मात एका सरडा होतो मी, त्यानंतर मी पोपट झालो, त्यानंतर वासरू म्हणून जन्माला आलो, आता मी राजपुत्र जन्माला आलो. ते तुमच्या नुसत्या दर्शनामुळं, तुमचं नारद मुनींचं दर्शन झालं म्हणून मी ह्या राजपुत्राच्या जन्माला आलो. आणखीन काय सत्संगाचं महत्व पाहिजे तुम्हाला. एवढा सत्संग फार मोठा आहे हे जर लक्षात आलं आपल्या, तर नारद त्यामुळे संतुष्ट झाले आणि म्हणले, हे चांगल्या माणसांच्या सहवासात आल्यामुळे हे घडतं. जे नाम घेतो, ग्रंथांचा अभ्यास करतो, त्यांच्या संगतीतच राहावं. जे आलतू फालतू काहीतरी भानगडी करत बसलेले आहेत, पैशाची उधळपट्टी करतात, धाब्यावर 2-2, 4-4 दिवसांनी जेवायला पार्ट्या जोडायला जातात, असल्याच्या संगतीत कधी जाऊ नये. त्यांना नावही ठेवू नये आणि त्यांच्या संगतीने जाऊ नये. नावं ठेवल्यामुळे आपल्याला आपली जमानी दूषित कशाला करून घ्यायची. त्याच्यापेक्षा ते वागतात तसे वागून. आपण मात्र तसल्यांची संगत करायची नाही. कुणाची संगत नसली तरी चालेल, परंतु वाईटांची संगत कधी करू नये. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नारदांनी त्यासाठी आपलं चरित्र सांगितलं. मोठ्या माणसांच्या सहवासात दाशीपुत्र होते अगोदर नारद.
पहिल्या जन्मामध्ये, आणि नंतर ते ब्रह्मदेवाच्या पोटी जन्माला आलेले आहेत. नारदाने आपलं चरित्र सांगितलेलं आहे. त्याला जप करायला सांगितला. 32 लक्ष जप झाल्यानंतर भगवंतांनी दर्शन दिलेलं आहे. आई कामधंदा करून त्याला पोचत होते नारदांना लहानपणी, पण लहानपणी नारद मात्र कथा ऐकायला जायचे, आणि त्यामुळे त्यांच्या वृत्ती झाला बदल, आणि नंतरचा जन्म जो आहे ते नारद मुनी म्हणून जन्माला आले. असा अनासक्त राहून आपल्याला संसारातले भोग घेता येतात. पण आपण जर आसक्त झालो तर हा संसार, अगदी संसार भगवंतापेक्षा प्रिय वाटायला लागतो. यासाठी विचार करणं फार गरजेचं आहे. भागवत हा ग्रंथ संसारी लोकांसाठी आहे, पण संसार करणं ही गरजेची गोष्ट आहे, पोटापुरती गरजेची आहे. तर त्याच्यापेक्षा गरजेचं काय असेल तर भगवंताचं स्मरण जे आहे ते स्मरण फार महत्वाचं आहे. तर काळ जो आहे ना मृत्यूच्या रूपाने आपल्या भोवती आहे, त्या काळाच्या दाढेतून बाहेर पडण्यासाठी भगवंतालाच विनवणी केली पाहिजे. तो काळाचा काळ आहे, मग त्याला बोलवला पाहिजे ना. मृत्यूला कशाला घाबरायचं? जो मृत्यूला मृत्यू देतो तो असाच आहे की तो त्यालाच आपण भजलं पाहिजे, त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. म्हणून विचार केला तर आपल्या लक्षात येतं, अर्जुनाला संपवण्याची प्रतिज्ञा केली होती भीष्माचार्याने, पण भगवंतांनी वाचवलंच ना. द्रौपदीचे वस्त्रहरणातून कोणी वाचवलं? किती किती भक्तांच्या कथा आपण ऐकलो आणि वाचतो बघा, आपल्याला सुद्धा अनुभव येतात. ते आपण म्हणतो त्या काळातच तेवढे अनुभव यायचे, आता कुठले अनुभव येतात. आपलं तेवढं संवेदना आपल्याकडे पाहिजे, श्रद्धा पाहिजे, म्हणजे आपल्याला अनुभव येतात. नामातून नाम सतत घेणाऱ्या माणसाला हे सतत अनुभव येत असतात. नाम घेतलं पाहिजे ना, पण संसारात राहूनच भगवंताची प्राप्ती होते. फक्त त्यासाठी मृत्यूची आठवण मात्र ठेवायची. काळ आहे, मला माझ्याकडे बघत आहे, मन शुद्ध झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही. नामानं मन शुद्ध होतं, भक्तीनं मन शुद्ध होतं. पण भागवत ते सांगतं, परीक्षितीचं मन शुद्ध झालं होतं म्हणून त्यांना शुक्राचार्य भेटले. श्रीगुरु उगीच भेटत नाही, आणि श्रीगुरूंचा अनुग्रह उगीच होत नाही. आपण म्हणतो मी अनुग्रह घेतला, तो अनुग्रह नव्हे. ज्यावेळी हा संसार नाशिवंत वाटायला लागेल, संसाराची आसक्ती माझ्या चित्तातून निघून जाईल, त्यावेळी समजायचं माझ्यावर अनुग्रह झाला. श्रीगुरूंचा अनुग्रह कधी झाला? ज्यावेळी संसाराचं निस्वरत्व कळायला लागेल ना, त्यावेळी समजायचं माझ्यावरती कृपा झाली श्रीगुरूंची. आपण म्हणतोय अनुग्रह घेतला, नाव घेतला, माझे गुरु आहे. गुरु नाही आहेत, फक्त कृपा झालेली नाही. कृपा केव्हा झाली तर मला हा संसार नाशिवंत रूपानं, हे शरीर नाशिवंत आहे अशा रूपानं जन्माला कळायला लागेल, तेव्हा समजायचं माझ्यावर भगवंताची श्रीगुरूंची कृपा झाली, अनुग्रह झालेला आहे. म्हणून सतत मरणाचं स्मरण ठेवावं. परीक्षितला वैराग्य आलं. परीक्षित हा मुख्य श्रोता आहे बरं काय भागवताचा. आपण पुढे त्याचं चरित्र बघणार आहोत. शुकाचार्य वक्ते आहेत आणि परीक्षित श्रोता आहे. हा परीक्षितला वैराग्य येण्याचं कारण मृत्यू 7 दिवसात मरणार आहे की त्याला जेव्हा तक्षक नाग डसणार आहे ते समजलं, त्याच वेळी त्यांनी सुरुवात केली, सगळ्याचा परित्याग केला आणि म्हटला आता कुठं तरी ऋषी मुनींच्या सहवासात मला यावं लागतं आणि तत्वज्ञानच ऐकायला पाहिजे. म्हणून परीक्षिताने शुकाचार्यांना बोलावून घेतलं, किंवा शुकाचार्य आले आणि परीक्षितला हाय भागवताचं महात्म्य आणि भागवत कथा सांगितल्या आणि 7 दिवसात परीक्षितला मुक्त करून टाकलं. किती भागवताचं आणि कथा श्रवणाचं महात्म्य आहे बघा. म्हणून जन्माचं दुःख आहे, मरणाचं दुःख आहे,